तर मी तुम्हाला आता सांगते की आपल्याला व्हॉइस ओव्हर करायचं असताना तर आपण रोबोटिक्सचं व्हॉइस ओव्हर नाही. एक मी तुम्हाला सांगते की जेणेकरून तुम्ही मग लक्षात ठेवू शकता की आपल्याला ज्यावेळेस आपण कंटेंट असं वापरायचं की ते कंटेंट आहे आपल्याला ओरिजिनल कंटेंट वापरायचं. ते कंटेंट वापरले की आपले व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतात. जास्तीत जास्त लोक बघू शकतात. ए आयचं तर आता आपलं आहे, ए आयचा जमाना गेला तर थोडासा चालू ए आय. पण आपलं जे स्वतः आपलं इफेक्ट काय असतं ते तुम्ही जर दाखवलं तर भरपूर मोठं आहे. मंत्र उच्चारण हे आपण तोंडानेच करू शकतो. मला सांगतं ए आय थ्रू आपण घ्यायचं म्युझिक वगैरे घ्यायचं, पण कोणत्या ठिकाणी किती इफेक्ट आपलं वापरायचं ते तुम्ही जाणून घ्या. आणि हे महत्त्वाचं आहे. ए आयनी आणि मंत्र आपण दाखवायचं, ह्या गोष्टी सगळं आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचे इफेक्ट दाखवा. स्वतःबद्दल कॉन्टेंट क्रिएटर म्हणून स्वतः इमेज डाउनलोड करून स्वतः व्हिडिओ बनवायचं हे खूप महत्त्वाचं असतं. आपले जेवढी इफेक्ट राहणार, जेवढं आपलं कंटेंट राहणार ना तेवढं यूट्यूब आपल्या पुढे जाणार. म्हणून कधी पण ना ओरिजिनल जे ते ओरिजिनलच असतं, काही बाकी हे करायचं नाही. आता ए आयचं थ्रू ए आयची आपल्याला भरपूर काही गोष्टी भेटतात. त्या पण ज्यावेळेस त्यांचं हे आलं की त्यावेळेस आपण यूज करू शकतो सगळ्या गोष्टी. मग तुम्हाला आता असं सांगणार आहे की तुम्ही आता व्हॉइस ओव्हर कुठे करायचं आणि कसं घ्यायचं, मंत्र जप कसा करायचा आणि कुठून म्युझिक घ्यायचं, ह्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या आणि ऐकलंच तर यात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. म्हणून तुम्ही जाणून घ्या. आता मी जे दाखवणार आणि ते करणार ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगते, तुम्हाला ए आय थ्रू म्युझिक घ्यायचं आहे, कंटेंट घ्यायचं आहे तर तुम्ही घ्या, पण त्या ठिकाणी आपलं एफर्ट द्यायचं. ए आय थ्रू तुम्ही नाहीतर आपल्या चॅनलचं मॉनिटायझेशन होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतःचा इफेक्ट खूप वापरा. खूप महत्त्व आपल्या गोष्टीवर, आपल्या इफेक्टवरच जास्त महत्त्व देतात. भर ज्याच्यावरच जास्त आहे. त्याच्यासाठी तुम्ही आता भरपूर गोष्टी अशा आहेत की तुम्ही स्वतःहून करू शकता. स्वतः तुम्ही व्हॉइस ओव्हर करू शकता, स्वतः तुम्ही क्रिएटर करू शकता, छोटं इमेज डाउनलोड करून तुम्ही स्वतःचं. आणि भजन आणि कीर्तन हे स्वतः आपण गाऊ शकतो, बोलू शकतो. त्याच्यामुळे जे जे ओरिजिनल आहे, तुम्ही एखाद्या ठिकाणी जा, एखाद्या ठिकाणी तुम्हाला मंदिरामध्ये जे भजन वगैरे करताना दिसेल त्याच तुम्ही तो व्हिडिओ घेऊन असं तुम्ही स्वतः शूटिंग केली ना, तो एक तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. तो एक तुम्ही व्हिडिओ बनवून आपण आपलं डाउनलोड करून आपलं व्हॉइस ओव्हर देऊन तो व्हिडिओ बनवू शकतो. का तर तिथे त्या पाठीमागचे तिथे आपलं व्हॉइस ओव्हर असतं, तिथे आपलं ट्वीट करायचं आणि त्यात आपण आपलं व्हॉइस ओव्हर देऊन आपण महत्त्वाचे हे करायचं. त्यासाठी तुम्हाला सांगतो ए आय आपल्याला ए आयचा आवाज घ्यायचा, तिथे स्वतः आपण कंटेंट वापरायचं, आपला स्वतः आवाज द्यायचा. ह्या गोष्टीची खूप आजकाल गरज आहे. आता तुम्हाला असं नाही की पूर्णच नाही घ्यायला सांगितलेलं याचं तू घ्यायचं, पण काही काही ठिकाणी आपलं पण इफेक्ट झालं पाहिजे. आपण पण स्वतःचं, नाहीतर मग आपलं चॅनल मॉनिटाईज कसा होऊ शकतो हे पण तुम्ही जाणून घ्या. त्यासाठी आपल्याला खूप गोष्टी बघावं लागतात, करावं लागतात आणि मग तेव्हा कुठे हे झालं तर भरपूर आतापर्यंत भरपूर चॅनल मॉनिटाईज झालं आहे. मध्ये त्याचं फॅट पण येतं, मध्ये परत हे होतं. जसं यूट्यूब कसं करतात त्याच्या थ्रूनी आपल्याला चालावं लागतं. यूट्यूबच्या लेवलनी आपल्याला काम करावं लागतं. म्हणून त्याला भजन कीर्तन तुम्हाला सांगते, एक तुम्ही जी कहाणी बोलणार असेल ना देवाची वगैरे, मला सांगते आता तुम्ही एखाद्या ठिकाणी जर ए आय थ्रू घेतलं, ए आयचं व्हिडिओ बनवायचं ठरवलं, तिथे तुम्ही ए आय थ्रूने आपल्याला बाकीच्या हरकती दाखवू शकता. ते हे करू शकते आहे, त्याचं काम बरोबर करतो. तिथे मग तुम्ही काय तुमचं स्वतःचं कंटेंट काय देणार हे खूप महत्त्वाचं. स्वतःचं कंटेंट तिथे काय द्यायचं असतं तुम्हाला सांगते. तिथे स्वतः आपण स्वतःचा व्हॉइस ओव्हर द्यायचं असतं, इफेक्ट आपण स्वतःहून करायचं असतं. मी तुम्हाला सांगते तिथे स्वतःहून टॅग टायटल ह्या गोष्टी सगळ्या यूज करायच्या असतात. तेव्हा कुठे आपलं त्याच्यात भर पडते. म्हणून मी भक्ती चॅनल पण करायचं असताना टॅगचं चॅनल बोलायचं असताना ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन हे सगळं करावं लागतं. तेव्हा कुठे चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. म्हणून तुम्हाला एक सांगते, तुम्ही म्युझिक घ्या, ए आय थ्रू म्युझिक घ्या, ए आय थ्रू तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात. त्यात तुम्ही चेक करा की आपलं कुठे कंटेंट काय आहे. या गोष्टी तुम्ही आवर्जून बघा आणि तुमचं महत्त्वाचं काय काम आहे तिथे ते तुम्ही जाणून घ्या. चला मग मी तुम्हाला सांगते खूप महत्त्वाचं. आणि एक तुम्हाला सांगते, आता तुम्ही जर समजा मंत्र उच्चारण करशाल त्यावेळेला
मंत्र उच्चारण्याच्या वेळेस तुम्ही तुमचं फोकस लाईटली तुम्ही बोलू शकता. जास्त वर आवाज नाही, जास्त खाली आवाज नाही, मीडियम आणि स्लोली आणि एकदम मधुर आवाजात तुम्ही तिथं मंत्र उच्चारण करायचं. कारण मंत्र उच्चारण करताना सगळ्या गोष्टींना शांततेने आणि याच्यात केलं की चॅनलला आणि ऐकायला कानाला बरं वाटतं. आता तुम्हाला सांगते, एक आपण व्हिडिओ बनवतो, व्हिडिओमध्ये आपण एक अशी गोष्ट ठेवायची असते की ते म्युझिक आहे ना, हे स्टार्टिंगला किंवा एंडिंगला, पण शक्यतो स्टार्टिंगलाच ते तुम्ही म्युझिक बारीक आवाजात किंवा घंटेचे आवाज किंवा काही तुम्हाला सांगते ते शांत मंदूर कानाला जे ऐकायला येईल ना, ते तुम्ही महत्त्वाचं असतं ते ठेवू शकतात तुम्ही. मग मंत्र उच्चारण करताना तुम्ही लाईटली सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतात, जेणेकरून तुम्हाला म्हणजे बोलताना वगैरे हे करताना हा पहिला पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा. हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच कुठं आपल्या चॅनलला ग्रोथ येऊ शकते आणि आपलं चॅनल ग्रोथ होऊ शकतो. भक्तिमय चॅनलमध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी कंटेंट भेटू शकतो, पण त्याच्यावर स्वतः इफेक्ट दिलं ना तर गोष्टी भरपूर आहे आणि भरपूर आहे त्याच्यामध्ये मंत्रोच्चार. तुम्हाला सांगते भक्ती चॅनलमध्ये तुम्हाला सांगते किती पण कुठले पण कंटेंट बनवा, भक्तिमय, राशी भविष्य, मंत्रोच्चारण किंवा कुठे मंदिरात वगैरे जाऊन कुठे आपण व्हिडिओ करून ते ब्लॉगिंग टाईप ते पण करू शकता. भरपूर आहे, भरपूर कंटेंट आहे. त्यात तुम्ही स्वतःचं इफेक्ट टाकायचं आणि तिथे हे करायचं. हा पहिला हे पॉईंट पहिला होता. आता दुसरा पॉईंट तुम्हाला सांगते, तो लक्षात घ्या तुम्ही. दुसरा पॉईंट मेन म्हणजे सांगते तुम्हाला. दुसरा पॉईंट असा आहे की ज्यावेळेस तुम्ही मंत्र उच्चारण करशाल त्यावेळेस रिपीटर ते मंत्र उच्चारण स्वतः तोंडाने आणि स्वतः रिपीट करणं गरजेचं आहे. नाहीतर काय करतात काही लोक, काय करतात एकदा व्हॉइस ओव्हर करतात आणि तेच मग कॉपीराईट म्हणजे कॉपी पेस्ट करून ते करतात. ते बरोबर नाही आहे. कारण सांगू, ते याच्याने मग आपलं चॅनल पण मॉनिटाईज होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही एकच करायचं असतं, तेच रिपीट आपण स्वतःच तो मंत्र आहे ना रिपीट बोलायचा, रिपीट करायचा आणि ते सारखं जेवढं लॉंग होईल ना, किती 108 वेळेस तर बोलायचं, जास्त पण नाही बोलायचं आहे. 108 वेळेस बोलण्यासाठी तुम्हाला काय जास्त वेळ थोडीच लागणार आहे. एवढा काही वेळ लागू नाही शकत. तुम्ही एवढा वेळ जिकडे घालता त्या वेळ करता. तुम्ही मंत्र म्हणायला काय हरकत आहे, मंत्र म्हणणं गरजेचं आहे. म्हणून मग आपलं चॅनल पण ओरिजिनल होऊ शकतं, आपला व्हिडिओ पण ओरिजिनल होऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी आहे ना खूप महत्त्वाच्या असतात. मग चॅनलला पण आपल्या व्हिडिओचं की काय आपल्याला व्हॉइस ओव्हरनी भरपूर काही गोष्टी आपल्याला त्याच्याने होऊ शकतात. मंत्र जप करणं, मंत्र बोलणं हे मग आपलं एक भक्तीचं स्वरूप मानलं जातं. त्याच्यासाठी तुम्ही मग करायची भक्ती तर मनापासून करावी. देवास थ्रू करायचं असतं तर एक तर आपण जप करताना पण देवासमोर बसतो करतो, तसं आपण व्हिडिओ बनवताना पण तुम्ही जप केल्यासारखंच एक उच्चारण होणार आपलं मनातून. आता मी पण व्हिडिओ बनवते ना, तर मी पण 108 वेळेस बोलते. आता मी मागे स्वामी समर्थांचं मंत्र केलं होता, पण मी भरपूरपर्यंत म्हणजे जेवढं 108पर्यंत मी केलं, ते काय मी रिपीट केलं नव्हतं की कॉपीराईट किंवा कॉपी पेस्ट करून मी काही त्याचं केलं नव्हतं. त्याच्यासाठी ना ही ओरिजिनल तुम्ही जर विचार केला ना, ओरिजिनल कंटेंट जर ठेवायचं असेल ना, तर आपल्याला स्वतःहून सगळा इफेक्ट द्यायचं असतं. आपण स्वतः इफेक्ट देऊन सगळ्या गोष्टी पूर्ण करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला सांगते कॉपीराईट घ्यायचं नाही, कॉपीराईट कधी करायचं नाही. त्याच्यात जास्त उच्चारण स्वतःचं ठेवायचं, जास्त गोष्टी स्वतः वापरायच्या आणि सगळं महत्त्वाचं असतं की ह्या आपण स्वतःहून भजन कीर्तन वगैरे स्वतः जर आलं ते प्रत्यक्षात समोरासमोर असतं. ह्या गोष्टी पाठीमागे नसतात. कोणाचं कॉपीराईट करायचं नाही. म्हणून तुम्हाला सांगते हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा मंत्र बोलताना तुम्ही 108 वेळा बोला, त्याच्यावर रिपीट करा, बोलून रिपीट करा आणि भरपूर काही तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. चला मग तिसरा पॉईंट सांगते तुम्हाला मी. तुम्हाला सांगते, जर असं चुकीचं जर वापर केला किंवा तुम्ही स्वतःहून मंत्र उच्चारण नाही केलं तर AIला मग आपलं चॅनल मॉनिटाईज नाही करत. पण तुम्हाला एक सांगते, तुम्ही स्वतःहून जर समजा ओरिजिनल तुम्ही मंत्र उच्चारण केलं आणि नंतर मग तुम्ही प्रॅक्टिकली तुम्हाला एक सांगते, ओरिजिनल तुम्ही आता तुम्हाला सांगते क्राईम मास्टर, VN ॲप्लिकेशन, अजून तुम्हाला सांगतो ते चॅट काय ते दुसरं आहे
ॲप हां, ते एक चॅनल आहे. हे ॲप आहे. आपण त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ डाउनलोड करतो. तिथे तुम्हाला समजून येणार की आपलं ओरिजिनल कंटेंट काय आहे आणि डुप्लिकेट कंटेंट काय. हे जर तुम्ही तिथे व्हॉईस ओव्हर करणार, ते व्हॉईस ओव्हर केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येणार की तिथे झालेला व्हॉईस ओव्हर ओरिजिनल कोणता आणि डुप्लिकेट कोणता. त्याच्यामुळे AI थ्रू कोणता ते लगेच लक्षात येतं, कारण ते चेंजिंग खूप असते त्याच्यामध्ये. आपला आता मी बोलते, मी व्हॉईस ओव्हर करते, मी माझा आवाज कसा आहे, माझं म्हणजे आवाज बसलेला किंवा असं दाबलेला, तसं ते त्यांचे उच्चारण स्पष्ट, उच्चार स्पष्ट असतो यायचा. मग चेंजिंग ते दिसून येतं ना आपल्याला लगेच त्याच्यामध्ये, की चेंजिंग झालेली दिसते. मग त्याच्यामुळे यूट्यूब AIला कळून जातं की हा आवाज कुठला आहे, ओरिजिनल आणि AI थ्रू असा आवाज आहे. म्हणून ते आपले चॅनल लवकर मॉनिटाईज करू शकत नाही. त्याच्यासाठीच तुम्हाला सांगते, तुम्ही ओरिजिनल कंटेंट ठेवा, भरपूर चॅनल तुमचं लवकर ग्रोथ होऊ शकतं. आणि ओरिजिनलच सगळं कंटेंट वापरलं ना, तर सगळ्या मग गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि चांगल्या असतात. त्याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. चला मग अजून पुढच्या काही पॉईंट सांगते मी तुम्हाला. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर समजा AI थ्रू मंत्र करायचाच असेल, AIचा मंत्र, तुम्ही काय करायचं, एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा. त्यावर तो व्हिडिओवर एकदा तो मंत्र लावायचा आणि तोच मंत्र रिपीट करायचा शॉर्ट व्हिडिओवर. पण खरं म्हणजे AI थ्रू केलेलं मंत्र आणि तुम्ही स्वतःहून बोलून केलेला मंत्र, व्हॉईस ओव्हर करून केलेला मंत्रात खूप फरक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला AIचा पण तुम्हाला देऊ शकतो, करू शकता तुम्ही. मग तो शॉर्ट व्हिडिओमध्ये एकदाच बोलायचा तो मंत्र आणि मग तो रिपीट करून तुम्ही तो चालू शकतो तुम्हाला. शॉर्ट व्हिडिओमध्ये एकदाच येतो, तोच मंत्र 108 वेळेस तुम्ही तो वापरू शकता आणि तुमचं मग चॅनल मॉनिटाईज भरपूर होऊ शकतो. ते तुम्ही तिथे लिहावं लागतं ना की AI थ्रू आहे. काही पण घ्या तुम्ही, AIची इमेज तयार करा, AI मंत्र तुम्ही तिथे यूज करा किंवा काही गोष्टी तुम्ही तिथे AI थ्रू करणार असेल तर तुम्हाला तिथे कंटेंटमध्ये लिहावं लागणार, टॅगमध्ये लिहावं लागणार. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते लिहावं लागणार आहे की AI थ्रू केलेलं आहे. तुम्ही चॅनल बघा, तुमचं चांगलं कंटेंट म्हणून तुम्हाला AI थ्रू म्हणून तुम्हाला तुमचं कंटेंट चालू शकतं आणि चॅनल मॉनिटाईज पण होऊ शकतो. आणि मेन म्हणजे 1 मिलियन तुमचे सबस्क्रायबर पण होऊ शकतात. त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ करणं गरजेचं आहे, चालू शकतो, त्यात काय प्रॉब्लेम नाही. त्यासाठी महत्त्वाची ही गोष्ट आहे की पण ओरिजिनल जर करायचं असेल ना तुम्हाला लॉंग व्हिडिओसाठी, तर तुमचं मंत्र उच्चारणच खूप महत्त्वाचं आहे. तिथे तुम्ही स्वतःचं मंत्र यूज करा, 108 वेळेस बोला आणि स्वतःचं कंटेंट यूज करा. यात भरपूर काही गोष्टी तुम्हाला भेटू शकतात आणि करू शकतात तुम्ही. काही जर काम करायचं जर ठरलं असेल तर ओरिजिनल काम करणं आणि हे खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. आता तर भरपूर चॅनल मॉनिटाईज व्हायला प्रॉब्लेम व्हायला लागलेले की जेणेकरून किती पण वर्ष जातात, 6-6 महिने जातात. त्याच्यासाठी तरी पण काही चॅनलचे प्रॉब्लेम होत आहे. कधी कुठे टॅग चेंज होतो आहे, तर कधी त्यांचे नवीन रूल्स येतात यूट्यूबच्या, ते सगळ्यांनाच कळत नसतं. आता आपण व्हिडिओ बघतो म्हणून आम्हाला कळतं किंवा याचं त्याचं ते जरासं चेक करतो, हे करतो, व्हिडिओ ऐकतो, प्रत्येकाचे व्हिडिओ बघतो किंवा कुठला टॅग कोणी कसा लावला आहे. आतापर्यंत मी भला मोठा टॅग लावत होते. मी भला मोठा म्हणजे भरपूर काहीतरी लावायचे, छोटे शॉर्ट व्हिडिओला लावायचे, मोठ्या याला पण लावायचे. पण आता मला कळालं की मोठ्या याला पण एवढे टॅग लावायचे नसतात. मी भलवं मोठे नाव पण टाकायचे आणि 2-2, 3-3, 4-4 लाईनीचं टॅग तयार करत होते. पण आता मला कळायला लागलं आहे की यूट्यूबच्या गाईडलाईनप्रमाणेच चालणं गरजेचं आहे. यूट्यूब त्याच्यामुळे आपल्याला चॅनल सबस्क्राईब वगैरे करतात. काही गोष्टी सगळ्या गोष्टी यूट्यूबच्या प्रमाणे करायच्या आहे. त्याच्यासाठी हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आणि हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन तुम्ही फॉलो करत राहा. आता मी पण फॉलो करते, थोडी करायला लागले. चॅनल माझं 6 महिन्यात लागेल तरी पण कदाचित माझं सबस्क्रायबर पुरे होण्यासाठी चाललं आहे आपलं स्लोली. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. अजून तुमचं थोडे पुढे मी तुम्हाला पॉईंट सांगत राहणार.